हा बा, अरे डील डन. अरे काय कसा आहेस भावा? आणि आज खूप खुश दिसतोयस रे. अरे 4 व्हीलर घेतोय. काय बोलतो? एवढे पैसे आले कुठून रे? काय नाही रे, गावाकडची जमीन विकून टाकतोय. अरे पण त्यावर शेती करतोस ना? सोडतोय शेती, त्यात काय. आणि विकतोयस कोणाला? अरे एक शर्मा म्हणून राहतो आमच्या इथे, त्याला ना जास्त किंमत सांगितली आणि तो द्यायला पण तयार झाला. शर्मा परप्रांतीय? अरे काय होत आहे, जाऊ दे. आम्ही येणार मुंबईला आई वडिलांना घेऊन, आणि तसं पण काय फायदा त्या जमिनीचा. तशी पण ती आता पडूनच राहणार आहे. अरे काय विचार तुमचे, जरा लाजा बाळगा. ज्या जमिनीवर तुम्ही लहानाचे मोठे झालात ती जमीन तुम्ही विकायला चाललात. अरे हे परप्रांतीय एक एक जमीन विकत घेऊन पूर्ण कोकण आपलं करतील रे. अरे आपल्यासाठी कोकण किती मौल्यवान आहे. कोरोनाच्या काळात आपल्याला कोकणाने सारा दिला होता ना रे. आंबा, काजू, कोकम, फणस, अरे असं खूप काही देते रे आपल्याला कोकण. त्या हातचं जाऊ देऊ नका रे. जमिनी विकून हळूहळू कोकण परप्रांतीयांचं होताना दिसतंय रे डोळ्यासमोर. अरे हे पाहता, काही दिवसांनी आपल्याला कोकणात पाहुणं म्हणून जावं लागेल, कारण परप्रांतीयांनी कोकण आपलं काबीज केलेलं असेल. वेळीच सावध व्हा रे. आपल्या जमिनी जपा, कोकण जपा. बरोबर बोललास रे, मी आता विचारच नव्हता केला.